ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही, तर तो श्रीपाद वल्लभांनी तुमच्या समोर पाठविला आहे। हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे आणि तुमचं श्रीपाद श्री वल्लभांवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा। एकदा बाप्पन्नचार्यलू श्रीपाद प्रभूंना म्हणाले, श्रीपाद, तू 3 वर्षाचा आहेस, परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस। सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस का? यावर बालक श्रीपाद हसून म्हणाले, मी 3 वर्षाचा आहे असे तुम्हास वाटते, परंतु मला तसे वाटत नाही। माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे। मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे। सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो। माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊच शकणार नाही। मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो। यावर बाप्पन्नचार्यलू म्हणाले, श्रीपाद, लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही। प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो। सर्व व्यापक, सर्वज्ञान, सर्व शक्तित्व हे केवळ जगनियंताचे लक्षण आहे। यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, मी सर्वत्र स्थित असणारे आदि तत्व आहे। प्रसंगानुसार मी व्यक्त होतो। मी सर्वव्यापी आहे। ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत। माझ्या केवळ संकल्पनेने ही सृष्टी निर्माण झाली। मी सर्व शक्तिमान आहे, यात आश्चर्य हे काय? यावर पिता अल्पराज शर्मा म्हणाले, बाळा श्रीपादा, बाळपणापासून तू आम्हास एक कोडेच आहेस। तू वारंवार मी दत्तप्रभू आहे असे म्हणतोस आणि नृसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईल असे म्हणतोस। पिटिकापुरमचे ब्राह्मण या भाषणाला मनचल्य बुद्धिभ्रष्टात असे म्हणतात। पित्याचे हे वक्तव्य ऐकून बालक श्रीपाद म्हणाले, तात, खरे सांगितले पाहिजे ना। नभोमंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल काय? सत्य हे देश काळ अबाधित असते। श्रीपादांचे हे भाषण ऐकून पिता अल्पराज शर्मा आजोबा बाप्पन्नचार्यूला अगदी थक्क होऊन गेले। एकदा बाळक श्रीपाद यांच्या घरी असलेल्या काळाक्षीमम श्रीपादांची आराधना करीत होते। त्यावेळी बाप्पन्नचार्यलू आजोबांनी श्रीपादांना विचारले, बाळा, तू दत्त आहेस की दत्त उपासक आहेस? तत्काळ श्रीपाद म्हणाले, आजोबा, ज्यावेळी मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त असतो। जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो। मी ज्यावेळी श्रीपाद श्री वल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपाद श्री वल्लभच असतो। मी जो संकल्प करतो तेच होत असतो। हे माझे तत्व आहे। श्रीपाद पुढे म्हणाले, आजोबा, तुम्ही आणि मी एकच आहोत। पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखा दिसेन असे म्हणून श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर 2 बोटे ठेवून स्पर्श केला। ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे। काही क्षणातच बाप्पन्नचार्यूंना हिमालयात निर्जल समाधीत असलेल्या बाबाजींचे दर्शन झाले। काही वेळातच ते प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभू समोर उभे असल्याचे दिसले। हे स्वरूप काही क्षणातच कुकुटेश्वरच्या स्वयंभू दत्तात्रयात विलीन झाले। त्याच्यातून एक अवधूत स्वरूप निघाले आणि त्यांना सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले। त्या अवधूताचे रूप काही क्षणातच महाराणी सुमतीच्या मांडीवर निजलेल्या तान्या बाळात बदललेले पाहता पाहता ते बाळ 16 वर्षाच्या युवकात रूपांतरित झाले। त्या युवकाने हुबेहूब बाप्पन्नचार्यलू सारखेच परंतु संन्यासाचे रूप धारण केले। त्यांनी 2 नद्याच्या संगमात स्नान केले
आणि बाप्पन चारुलीकडे पाहत म्हणाले, मला नृसिंह सरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे असे सांगितल्यावर स्वामींनी एक वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून शश्रीलास गेले. तेथून ते कर्दळी वनात गेले. तेथे अनेक वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ते कोपिनधरी महापुरुषाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी बाप्पांना चारुलीकडे पाहत म्हटले, माझ्या या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात. थोड्याच वेळातच त्यांनी प्राणत्याग केला आणि त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात गेली. त्यांचा दिव्य आत्मा श्रशिल्ल्यावरील मल्लिकार्जुनच्या रूपात विलीन झाला. त्या परम पवित्र शिवलिंगातून ध्वनी उमटला, बाप्पांना तू धन्य आहेस. त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या 3 रूपात तुला अनुग्रहित करीत आहे. हा मंगल ध्वनी ऐकून आणि दिव्य दृश्य पाहून बाप्पन चारुलू स्वस्थ झाले. त्यांच्या समोर निराकस चेहऱ्याचा 3 वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला. त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले. त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले. या अवस्थेत किती वेळ गेला ते कळालेच नाही. त्यांनी डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती. ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात समिधा घालून नित्याप्रमाणे वेद मंत्र म्हणू लागले. दररोज एकदा मंत्र म्हणताच अग्नी प्रज्वलित होत असे. परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा अग्नी पेटला नाही. आजोबा घामाने ओळेचिंब झाले. श्रीपादांनी पाहिले की अग्निकुंडळाकडे पाहून म्हणाले, अरे अग्निदेवा, तुला आज्ञा करतो, तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नकोस. आणि आश्चर्य असे की त्या कुंडात अग्नी तत्काळ प्रज्वलित झाला. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या संकल्पाशिवाय आजोबासारखे महान तपस्वी सुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाही. येथे हा अध्याय 4 समाप्त झाला आहे. तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जयघोष करायला विसरू नका. आणि आजच्या या शुभ पवित्र दिवशी हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी चांगल्या मार्गाला लागेल. कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल. कोणी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून नक्कीच शेअर करा. आणि हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.